आणि आता पाहूया जरांगे वर्सेस सरकार। विधानसभा निवडणुकीसाठी जरांगेंचं मेगा प्लॅनिंग, गावात तालुक्यामध्ये मराठा लोक किती, माहिती जमा करण्याचं काम सुरू। मला आघाडी नको, निवडणुकीमध्ये कोणत्याही आघाडीमध्ये जाणार नाही। 29 तारखेला अंतरवालीमधील बैठकीत मोठा निर्णय, जरांगेंची माहिती। सरकारला 29 तारखेपर्यंत वेळ, सरकारचा खुर्चीत जीव, आता यांना खुर्चीतच ठेवणार नाही। आरक्षण देणार नसाल तर पाडावंच लागेल, जरांगेंचा इशारा। जरांगेंनी राजकीय भाषा टाळली पाहिजे, ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा आरक्षण देण्यात यावं, नितेश राणे यांचं वक्तव्य। तर फडणवीस एकटे पडलेत, आम्हाला राजकीय भाषा करावीच लागेल, तुमचा जसा खुर्चीत जीव तसा आमचा आरक्षणात, जरांगेंचं प्रत्युत्तर। शरद पवार यांनी शांतपणे जरांगेंना पडद्यामागून पाठिंबा दिला। लक्ष्मण हाके यांचे शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप, पवार ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेनं पाहत नाहीत, असाही आरोप। जरांगेंच्या 15 दिवसामधील ऍक्टिव्हिटी राजकीय झाल्यात। जरांगे यांनी घुसाघुसीची भाषा करू नये, ठोकाठोकी करूनच इथपर्यंत आलोत, प्रवीण दरेकरांचं जरांगे यांना प्रत्युत्तर। माजी खासदार भास्कर पाटील खदगावकर यांच्या सून मिनल खदगावकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून मागितली होती उमेदवारी। रावसाहेब दानवे यांना धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांचा घेराव, योजना जाहीर करताना विरोधकांचा विचार घेत नाहीत, मग आरक्षणालाच विरोधकांचा विचार कशाला, आंदोलनाचा सवाल। तर पुण्यामध्ये मराठा बांधवांकडून सुळेंची देखील भेट घेत चर्चा, मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडण्याची मागणी। सोलापूर धुळे महामार्गावर पैठण फाटा इथे जरांगेंचं नवीन जनसंपर्क कार्यालय होणार। अंतरवाली सराटीमध्ये जागा अपुरी असल्यामुळे जरांगेंचा निर्णय।